राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे। अहिंसेचं तत्त्वज्ञान संपूर्ण जगाला प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। गांधीजींनी शाश्वत विकास, सौहार्द अशा वैश्विक मूल्यांचा संदेश दिला आहे, असं उपराष्ट्रपती म्हणाले। महात्मा गांधी यांचे आदर्श आजही संपूर्ण प्रासंगिक असून लाखो जणांना प्रेरणा देत आहेत, असं पंतप्रधानांनी अभिवादन केलं आहे। आंतरराष्ट्रीय अहिंसेच्या दिवशी महात्मा गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या शांततेच्या संदेशाचं पालन करूया आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवण्याचा संकल्प करूया, असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। गांधीजींचे विचार आणि मूल्यांना अंगीकारून स्वच्छतेला आपल्या आचरणाचा अविभाज्य भाग करून त्यांच्या स्वप्नातल्या भारताची निर्मिती करूया, असं सांगून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी गांधीजींना अभिवादन केलं आहे।